आणि आता पाहूयात महाराष्ट्राच्या प्रगती पर्वाचा आढावा, अर्थात महाराष्ट्र नेक्स्ट. नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण या आठवड्याच्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहोत. चला सुरुवात करूया. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखांच्या वर कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंटचा पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यात आलाय. 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांची तब्बल 36,500 कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली जाणार आहे. स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचं आधार प्रमाणीकरण करणं हे आवश्यक असेल. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज उपलब्ध करून देणं आणि त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रामधून बाहेर काढणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केवळ कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रयत्न आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागानं आता कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. पालघरमधल्या वाढवण बंदराच्या भूसंपादनाला आता वेग आलाय. तर या आंतरराष्ट्रीय बंदराचं काम पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. 76,220 कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड बंदराची उभारणी पुढच्या 5 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासहच पुणे अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारंगी खाडी पूल, उत्तन विरार सागरी सेतू आदी प्रकल्पांचा आढावा सुद्धा घेतला. देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या प्रगतीपथावरील कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 1,400 किलोमीटरच्या 8पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे दिल्ली मुंबई प्रवास अधिक वेगवान होणार आहे. देशभरात नवनवीन विमानतळं उभारली जात आहेत, तर दुसरीकडे नागपूर विमानतळ सुद्धा सुंदर आणि भव्य करण्याचा संकल्प करण्यात आलाय. नागपूर आणि परिसरात मेंटेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक सुद्धा होते. तर या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरामध्ये आयोजित विमानतळ हस्तांतरण सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. ये केवल एक एयरपोर्ट नहीं है, ये नागपुर और विदर्भ के और सेंट्रल इंडिया के ग्रोथ का, इकोनॉमिक ग्रोथ का सबसे बड़ा इंजन ये एयरपोर्ट बनेगा. और मेरा विश्वास है कि इस एयरपोर्ट के बाद जो इकोसिस्टम यहां पर तैयार होगी वो निश्चित रूप से हम सभी के लिए एक प्रकार से आर्थिक उन्नति का एक बहुत बड़ा रास्ता बनेगी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाच्या निमित्तानं भूस्खलन, दरडी कोसळणं आणि संबंधित आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी राज्यभर व्यापक सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलंय. संवेदनशील गावं आणि त्या ठिकाणची अद्ययावत व अचूक माहिती तयार करून तिचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वापर करण्यात यावा असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हास्तरीय यंत्रणांनी संभाव्य धोक्यांच्या माहितीच्या आधारे तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत झाला। यावेळी त्यांनी बालकांना पोलिओ लसीचे 2 थेंब पाजले आणि मोहिमेची सुरुवात केली। 5 वर्षाखालच्या प्रत्येक बालकापर्यंत पोलिओची लस पोहोचावी असं आवाहन त्यांनी केलंय आणि भारत पोलिओ मुक्त राहावा यासाठी ही लस अत्यंत महत्वाची आहे। पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये जाऊन पोलिओचा डोस हा द्यावा असं आवाहन सुद्धा सुनेत्रा पवार यांनी केलंय। तर या होत्या आठवड्याभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी। यानंतर महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा पुढारी न्यूज। नमस्कार।